की मार्केटमध्ये खूप सारे स्टिकर आहे, आम्ही ऑलरेडी स्टिकर वापरतो. ओके. ते म्हणतात की आम्ही ऑलरेडी स्टिकर घेतोय, वापरतोय, पण तरी आम्हाला रिझल्ट मिळत नाही. अगदी तर बरोबर. तुमच्या अनुभवामध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता का, तुम्ही इतक्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय, ओके. तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारा एक बेस्ट स्टिकर तुम्ही कुठला रेकमेंड करता? ओके, बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज ॲग्रिकल्चर एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की फक्त आपल्याला स्टिकरवर अवलंबून राहायचं नाही आहे, तर स्टिकरसोबत अजून 4 गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत. ओके. पहिलं असतं स्टिकर, नो डाऊट आपण जी काय औषधं वापरतो ती पानावरती चिकटून राहिली पाहिजेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचं औषध जे आहे त्या पानावरती पसरलं गेलं पाहिजे, त्याला आपण स्प्रेडर म्हणतो. स्प्रेडर. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पेनिट्रेटर. पेनिट्रेटर म्हणजे काय की समजा तुम्ही औषध वर फवारलेलं आहे तर ते पानाच्या खालपर्यंत घेऊन जाण्याची ताकद त्या औषधामध्ये पाहिजे. ओके, म्हणजे मुरलं पाहिजे. हा, औषध थोडक्यात आपण जर सांगायचं म्हटलं शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये तर ते औषध जे आहे त्या पानामध्ये मुरलं पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं त्याला चौथा आपण एक पॉईंट म्हणतो ज्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, ते जे तुम्ही औषध फवारताय ते औषध पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. ओके. आपण आता सविस्तर चर्चा करूया की स्टिकर काय काम करतं, स्प्रेडर काय काम करतं, त्यानंतर पेनिट्रेटर काय काम करतं आणि होमोजिनियस मिक्सचरचं काय काम असतं. तर आय होप सो की तुमचे जेवढे सगळे शेतकरी बांधव आज हा पॉडकास्ट बघतायत त्यांना तुमच्या माध्यमातून काहीतरी नवीन माहिती त्यांना मिळेल आणि ती माहिती त्यांच्या शेतीसाठी नक्की उपयुक्त ठरेल 100%. अशी मी आशा करतो. Yes. आणि जो तुमचा प्रश्न होता की स्टिकर, बघा स्टिकर काय असतो की आपण जे औषध फवारतो ते फवारलेलं औषध पानावर चिकटून ठेवणारा घटक म्हणजे स्टिकर असतो. बरोबर. बरोबर आहे. आता बरेच शेतकरी काय करतात की फक्त पावसाळ्यामध्ये स्टिकर वापरतात. बरोबर आहे. ठीक आहे, बरेच शेतकरी काय करतात फक्त पावसाळ्यामध्ये स्टिकर वापरतात. बरं. आता मी असं म्हणेन की फक्त पावसाळ्यामध्ये न वापरता तुम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्या पिकांमध्ये स्प्रे कराल त्या वेळेला तुम्हाला ते वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. ठीक आहे. आता समस्या काय येते पावसाळ्यामध्ये, तर पाऊस पडत असतो. ठीक आहे, रिमझिम पाऊस पडतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा गुणधर्म काय असतो की तो ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी तो पडून राहतो, ते पसरत राहते. ठीक आहे. बऱ्याच वेळेला काय असतं शेतीमध्ये स्प्रेइंग करत असताना हवा असते. हवा असल्यामुळं काय होतं, फवारलेलं औषध हे तुमचं पान हललं की तुमचं औषध खाली पडून जाण्याची शक्यता असते. बरोबर आहे. किंवा ऊन असेल तर त्याचं बाष्पीभवन सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. मग स्टिकर काय काम करतं, तुम्ही जे औषध फवारताय हे पानावरती चिकटून ठेवण्याचं काम करतं. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं औषध जे आहे ते वाया जात नाही. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की फक्त पावसाळ्यामध्ये न वापरता ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शेतांमध्ये स्प्रे करा, ओके, मग एखादं टॉनिक फवारला असेल, एखादं कीटकनाशक फवारला असेल, एखादं वॉटर सोल्युबल खत वापरला असेल तर त्या प्रत्येक स्प्रेमध्ये ते वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. राईट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही मगाशी मला म्हटलं की वेटरचं काय काम असतं. वेटर म्हणजे थोडक्यात काय की आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवणे. ओके. बरोबर आहे. आता जमिनीमध्ये ओलावा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. कारण जमिनीमध्ये जर ओलावा नसेल तर शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात. बरेच शेतकरी मेहनत करतात. बघा शेतकरी मेहनतीला कुठेही कमी पडत नाही. नाहीच पडत. नाही पडत. खर्चाला बरोबर पण आहे. कमी पडत नाही. खर्चाला पण कमी पडत नाही. पण शेतकऱ्यांसमोर येणारी अजून एक अडचण जी मगाशी राहिली होती ती म्हणजे योग्य वेळेला योग्य प्रोडक्ट वापरणं आणि ते औषध व्यवस्थित आहे की नाही म्हणजे त्या स्टेजमध्ये लागणारे घटक त्याला वापरता आले पाहिजेत. बरोबर आहे. आज शेतकऱ्यांना औषध घेणं अवघड नाही आहे. शेतकऱ्यांना अवघड काय माहिती आहे का, योग्य औषध घेणं. बरोबर आहे. भरपूर सारे कीटकनाशक आहेत, भरपूर सारे बुरशीनाशक आहेत. प्रत्येक किडींवरती रोग वेगळा, प्रत्येक बुरशीवरती बुरशीनाशक वेगळं. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आता जो आपला मुद्दा होता वेटरचा, वेटर काय करतं, तुमच्या जमिनीमध्ये वापसा टिकवून ठेवतं. आणि त्याचा फायदा काय होतो की जर तुमच्या जमिनीमध्ये वापसा असेल तर तुम्ही टाकलेली खतं, फवारलेली औषधं, याचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या पिकाला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतो. म्हणून
वेटरसुद्धा आपल्या जमिनीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या जे तुम्ही वापरताय औषध त्याच्यामध्ये वेटर हा गुणसुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, खूपच महत्त्वाची माहिती. म्हणजे स्टिकर निवडताना आपण एक असा स्टिकर निवडला पाहिजे की त्या स्टिकरमध्ये स्टिकर पण असला पाहिजे, अगदी बरोबर. स्प्रेडर पण असला पाहिजे, वेटर असला पाहिजे, मिक्सर असला पाहिजे आणि त्यातनं त्याच तुम्ही मगाशी सांगितलं होतं की तो पीएच पण मेंटेन करण्यासाठी मदत करणारा प्रोडक्ट पाहिजे. अगदी बरोबर. अगदी तर सर तुम्ही इतक्या वर्षापासून मार्केटमध्ये काम करताय, ओके. एखादा चांगला स्टिकर हा. तुम्ही कुठला सुचवाल म्हणजे तो एकदम बेस्ट रिझल्ट, डोळे झाकून हे सगळं काम करणारा स्टिकर तुमच्या ध्यानात मार्केटमध्ये बेस्ट स्टिकर कुठला? ओके, बघा जसे मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर आपण खूप सारे स्टिकर्स अवेलेबल असतात, खूप सारे स्प्रेडर अवेलेबल असतात. पण आपल्याला काय करायचं आहे की वेगवेगळी औषधं न घेता असं काय कॉम्बिनेशन आपल्याला बघायचं आहे की ज्यामध्ये सगळेच घटक तुम्हाला एका ह्याच्यामध्ये सगळे घटक मिळून जातील. आणि गेले मी कित्येक वर्ष ॲज अ ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट म्हणून काम पाहतोय आणि ॲग्रिकल्चर कन्सल्टंट म्हणून काम पाहतोय. तर माझ्या माहितीनुसार तसं मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत, पण जो आमच्या शेतकऱ्यांनी आम्हाला फीडबॅक दिलेला आहे ओके, किंवा जो आमचा शेतकरी जे प्रोडक्ट वापरत असतो त्याच्या सांगण्यानुसार एक असं प्रोडक्ट जे आहे जे आपल्याला मार्केटमध्ये खूप नाव बघायला मिळतं, त्याचं खूप नाव ऐकायला मिळतं, ते म्हणजे एक वेस्टीज कंपनीचं ॲग्री 82. हा, ॲग्री 82 फीडबॅक चांगला आहे. म्हणजे ते लोक ॲग्री 82चं एक नावच आहे. Yes. आम्ही पण फील्डमध्ये काम करताना बरेच वेळी लोक शेतकरी असे बाटली घेऊन येतात की सर आम्ही हा स्टिकर वापरतो. हा, ओके. तर त्या स्टिकरचे खरंच सुंदर आणि चांगले फीडबॅक आहे, त्यात काही डाऊट? अगदी बरोबर सर. अजून मी तुम्हाला सांगेन की वन ऑफ द मोस्ट ट्रस्टेड ब्रँड ज्याला आपण म्हणतो, कारण माझ्या माहितीनुसार तुम्ही आता एवढी वर्ष झालं काम करताय, तुम्ही मला करेक्ट करा, 2008 ह्या वर्षी हा आय थिंक ॲग्री 82 जो आहे हा वेस्टेजमध्ये इन्क्लूड करण्यात आला होता. ओके, ठीक आहे. आणि तुम्ही विचार करा 2008मध्ये जो प्रोडक्ट आला आहे त्याच्यावर आपण चर्चा 2025मध्ये करतोय. ओके, म्हणजे जवळपास ऑलमोस्ट 17 वर्ष झालेत त्या प्रोडक्टला. वन ऑफ द मोस्ट जे आम्हाला शेतकऱ्यांची पहिली पसंती ज्याला आपण म्हणतो किंवा जे शेतकरी आम्हाला फोन करून सांगत असतात, तर माझ्या माहितीनुसार तर म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला वाटणं वेगळं आहे, प्रत्येकाचे मार्केटमध्ये ऑप्शन चॉईस वेगळे आहेत, पण माझ्या माहितीनुसार किंवा मला जे आवडलेलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे वेस्टेज कंपनीचं ॲग्री 82. कारण ते स्टिकरचं तर काम करतंच, ठीक आहे. दुसरं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की वेटरचं सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम करतं. तिसरं ते चांगलं काम करतं ते म्हणजे पेनिट्रेटर. पेनिट्रेटर म्हणजे काय, आता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि जेवढे सगळे शेतकरी बांधव असतील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा लक्षात घ्या, आपल्या पिकांमध्ये जी रस शोषणारी कीड असते, ही रस शोषणारी कीड कुठे असते तर पानाच्या वरती नसून पानाच्या खालती असते. आता बऱ्याच वेळेला आपण जे औषधं फवारणी करत असतो, जसं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मिरचीमध्ये थ्रिप्सचा अटॅक जास्त होतो, त्यानंतर टोमॅटोमध्ये पांढरी माशीचा अटॅक जास्त होतो, कपाशी असेल तर कपाशीमध्ये तुडतुड्याचा अटॅक जास्त होतो. बरोबर. तर वेगवेगळ्या पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींचा अटॅक जो आहे तो वेगवेगळा असतो. आता फवारत असताना आपण औषध कुठे फवारतो तर आपण औषध फवारतो पानांच्या वरती. आता इथं आपल्याला थांबायचं नाहीये, आपलं काम नाही एवढं नाही की मी मार्केटमधनं एखादं स्टिकर आणलं, त्याच्या औषधामध्ये टाकलं, फवारणी केली, आता पुढचं ते काम बघून घेईल मी निश्चिंत, असं आपल्याला करायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये पेनिट्रेटर हा गुण महत्त्वाचा आहे. पेनिट्रेटर म्हणजे काय की तुम्ही फवारलेलं औषध जे आहे ते पानांच्या आतमध्ये गेलं पाहिजे. तसं तुम्ही मगाशी म्हटलात की ते औषध जे आहे ते मुरलं पाहिजेत, पानांच्या आतमध्ये गेलं पाहिजेत. आणि त्याचा फायदा काय होतो माहिती आहे का, की एकदा तुमचं औषध पानाच्या आतमध्ये गेलं तर जी काय रस शोषणारी कीड आहे त्याचं नियंत्रण तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतं. म्हणून पेनिट्रेटर सुद्धा महत्त्वाचा आहे. चौथा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, ज्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो, म्हणजे जी काय आपण औषधं वापरतो ती औषधं पाण्यामध्ये एकत्र मिक्स झाली पाहिजे, म्हणजे एकजीव झाली पाहिजेत. बरोबर आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आपण एखादं प्रोडक्ट निवडत असताना पर्टिक्युलरली एका गोष्टीवर काम न करता ते अनेक गोष्टींवर त्याचं काम असलं पाहिजे, ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणतो. मग होमोजिनियस मिक्सचर अत्यंत महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, कारण आज जर आपण बघितलं तर पंपामध्ये आपण काय करतो, शेतकरी औषधं मिक्स करत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधं जे आहेत ते आपण मिक्स करतो. काही औषधं पावडर स्वरूपामध्ये असतात, काही औषधं लिक्विडमध्ये असतात, त्याच्यामध्ये थोडंसं तेलकटपणा असतो. हां, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की औषध पाण्यामध्ये एकत्र मिक्स होत नाही, वर तरंगतं, ज्याला आपण आमच्या कोल्हापूर भाषेमध्ये तवंग म्हणतो. जसं रश्याच्या वरती तवंग असतो तसं तवंग असतो, ते वर तरंगत असतं. आणि एखादं औषध जर समजा पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालं नसेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला फील्डमध्ये बघायला मिळतो, एकसारखा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतच नाही.
काही वेळेला रोग लवकर कंट्रोल होतो, काही वेळेला वेळ लागतो, बरोबर. काही वेळेला औषध पिकांची उंची तुम्हाला कमी जास्त बघायला मिळते. हम्म. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे औषधं जी आहेत, जी काय आपण वापरतोय, मग कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, पाण्यात विरघळणारी खतं असतील, टॉनिक असेल, तर ही सगळी औषधं जी आहेत ती पाण्यामध्ये एकजीव असली पाहिजे. एक जीव झाली पाहिजे. त्याच्यामुळं ज्या वेळेला तुमची औषधं पाण्यामध्ये मिक्स होतील त्यावेळेला तुम्हाला पिकांवरती रिझल्टसुद्धा चांगला बघायला मिळतो. बरोबर. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याचा pH. तर माझ्या माहितीनुसार ॲग्री-82 जे आहे हे पाण्याचं pH बॅलन्स करण्यासाठी सुद्धा काम करतं. म्हणून एखादं प्रोडक्ट निवडत असताना तुम्ही पहिलं बघा की ते किती वर्ष जुनं ब्रँड आहे, नंबर 1. नंबर 2, ते निवडत असताना, एखादी गोष्ट निवडत असताना किंवा एखादं औषध निवडत असताना ते एका गोष्टींवर काम न करता विविध गोष्टींवर त्याचं काम असलं पाहिजे. राईट. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल असं, सर्वसामान्य शेतकऱ्यांना रिझल्ट येईल असं ते प्रोडक्ट आपल्याला बघायचं आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की माझ्या चॉईसनुसार किंवा मला जे आवडतं किंवा आम्ही जे रिझल्ट घेतो ते म्हणजे आपला ॲग्री-82. म्हणजे तुमचा आवडता किंवा फेवरेट जो प्रोडक्ट आहे स्टिकरमध्ये तो आहे ॲग्री-82. तर मी शेतकरी बांधवांना मध्ये एक नक्की सांगणार की तुम्ही कधीही जेव्हा फवारणी करता, स्प्रे करायचं म्हणलं तर कंपल्सरी तुम्ही स्टिकर नक्की वापरा. स्टिकर वापरल्यामुळे तुमचा खताचा खर्च कमी होतो आणि त्याचबरोबर रिझल्ट चांगला येतो. आणि तुम्ही मार्केटमध्ये कुठलाही स्टिकर घेऊ शकता, ती तुमची चॉईस आहे. पण सरांचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा सरांच्या अनुभवाप्रमाणे जर तुम्हाला एखादं प्रोडक्ट वापरायचे असेल तर तुम्ही ॲग्री-82 प्रोडक्ट हा नक्की वापरा. मला पण मार्केटमध्ये या प्रोडक्टचे खूप चांगले फीडबॅक मिळाला आहे आणि शेतकऱ्यांचा असं फीडबॅक की खरंच हा प्रोडक्ट चांगला आहे. अगदी बरोबर. म्हणून मी म्हटलं की एक ॲग्री-82 जर सांगायचं म्हटलं तर एकूण 5 प्रकारचं ते काम करतं. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुमच्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल, ते म्हणजे जी काय आपण वॉटर सोल्युबल खतं वापरत असतो, ठीक आहे, तर त्या वॉटर सोल्युबल खतांचा अपटेकसुद्धा या ॲग्री-82मुळं चांगला होतो असा आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी सुद्धा फीडबॅक दिलेला आहे. ओके. राईट. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आज मोहन सर तुमच्या माध्यमातून जेवढे तुमचे शेतकरी असतील किंवा जेवढे हा पॉडकास्ट बघत असतील तर त्यांना मला एकच सांगणं आहे की आपल्याला काय काम करायचं आहे की खर्च कसा तुमचा नियंत्रण करता येईल, कमीत कमी औषधांमध्ये रिझल्ट कशा पद्धतीनं आपल्याला चांगलं करता येईल. आणि जे मी तुम्हाला आज सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं स्टिकर असेल, ॲक्टिवेटर असेल, स्प्रेडर असेल, वेटर असेल, तर हे करत असताना एक छोटासा बदल हा तुमच्या स्प्रेला अत्यंत प्रभावी ठरू शकतो. म्हणजे फक्त एक छोटासा बदल, जे तुमचा प्रश्न होता की रिझल्ट येत नाही, वारंवार स्प्रे करावा लागतो, तर हा जो छोटासा बदल आहे जो मी तुम्हाला आत्ता सांगितला ॲग्री-82 बद्दल, हा फक्त एक छोटासा बदल केल्यामुळं तुम्ही बघाल की बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला चांगले ऐकायला मिळतील. बऱ्याच शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च कमी होईल, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खतांचा खर्च कमी होईल. तर मी अपेक्षा करतो की आज जो काय आपण इथं डिस्कस करतोय किंवा जे काय आज तुम्ही सांगितलेलं आहात ते प्रत्येक शेतकरी बघेल, व्यवस्थित ऐकेल, समजून घेईल आणि आपल्या पद्धतीनं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करेल अशी मी अपेक्षा करतो. तर सर तुम्ही दिलेली माहिती खरंच मोलाची आहे आणि ह्या माहितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला नक्कीच फायदा होणार आहे. अगदी तुम्ही इथे आले, आम्हाला वेळ दिला आणि खूप छान माहिती दिली. तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या बरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पण विचारू शकता. तर थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.